हाय मित्रांनो, फेसबुकवर मी सकाळी व्हिडिओ बघितलं एक भाऊचे व्हिडिओ आहे. लय चांगले व्हिडिओ बनवले. तुम्ही पण बघा, नंतर सांगा कसं झालं आहे व्हिडिओ. मला तो खूप आवडला आहे व्हिडिओ. तुम्ही पण बघा कसं झालं, तुम्ही पण सांगा. कर्ज कसं फेडायचा चाल निघितून. ए ऐकलंस का? डबा आण ग माझा, कामाला जायला उशीर व्हायलाय. हे घ्या. ओ भाऊजी, येताना आठवणीनं भाजी घेऊन या. बरं बरं आणतो. दादा थांब, मला तुझ्यावर बोलायचं आहे. बोल की. कसल्याही परिस्थितीत मला आजच्या आज 1 लाखाचा आयफोन पाहिजे. अरे कसं तर कष्ट करून मी आणि दादानं कर्ज काढून ही घर बांधलंय. त्यात दादा तिकडे राबतोय. तुझ्या कॉलेजची 30,000 फी भरायची आहे, मला 12,000 पगार. कुठं आणायचा 1 लाखाचा आयफोन? राव दे सोड. जोपर्यंत मला आयफोन घेऊन देत नाही तोपर्यंत मी जेवणच करत नाही. अहो भाऊजी ऐका की, तुम्ही 12वीला चांगले मार्क पाडा, मी आणि तुमची मोठी वहिनी मिळून पैसे गोळा करून कनी तुम्हाला आयफोन घेऊन देतो. होय होय भाऊजी, घेऊन देतो. ओ सरका, मला आजच्या आज आयफोन पाहिजे. सरक हे असं ऐकायचा नाही. भाऊजी, अरे ऋषी, काय झालं? का मारायला त्या लेकराला? अरे दादा, ह्याला आजच्याच 1 लाखाचा आयफोन पाहिजे म्हण. अरे मग त्याला मारायलास का? समजावून सांग की. वडील गेल्यापासून तुम्हा दोघा भावांना मी मुलासारखं सांभाळलंय रे. घेऊ की आयफोन, त्याच्यात काय एवढं? अगं डबा आण माझा. हो लगेच आणते. बाळा चल माझ्यासोबत, आज तुला आयफोन घेऊ. पिल्ल्या तू निवांत बस इथं. माझं एवढं काम झालं का नाही, तुला आयफोन घेऊ. अरे अजून झालं नाही का काम? हे सगळं काम पूर्ण झाल्याशिवाय 1 रुपया देणार नाही. बरोबर मालक. बाळा चल, आजचं काम झालं, मालकाकडून पैसे घेऊ आणि तुला आयफोन आणायला जाऊ. दादा नको मला आयफोन. आज झाली मला परिस्थितीची जाणीव. तू फक्त माझ्या कॉलेजची फीस भर. मला भरपूर शिकून चांगल्या नोकरीला लागायचं आहे आणि तुझे हे कष्ट कायमचे संपवायचे आहेत. प्रत्येक आईवडिलांना माझी हात जोडून विनंती आहे, मुलांना महागड्या वस्तू देण्या अगोदर उदाहरणासहित